नमस्कार मंडळी, मी संकेत नलोडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आपण कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल आज बोलणार आहोत आणि त्याच्यामध्ये असं बोलणं म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की ए आय आजकाल सगळीकडे सुरू आहे आणि ते AI माणसाला कशी मदत करत आहे हे सगळं आपण पाहतोय. म्हणजे आपण नुकताच एक व्हिडिओ बनवला की बाबा मेडिकल लाईनमध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये AI कशी मदत करत आहे आणि त्याचा उपयोग कसा होणार आहे किंवा होत आहे. पुन्हा गाड्यांच्या मध्ये देखील कसे आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे की गाडी स्वतःच निर्णय घेते किंवा कुठे ब्रेक दाबायचा, कुठे वेग कमी करायचा, काय करायचा. माणूस ड्रायव्हर जो गाडी चालवते तो झोपत असले तर कसं करायचं, हे झालं एक लाईन. पुन्हा आता दुसरे भरपूर ठिकाणी याचा आता उपयोग होत आहे की वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये म्हणा किंवा आता मुलांचं की सगळा डेटा एका ठिकाणी मिळतो आहे. मुलं म्हणण्यापेक्षा किंवा आपल्या माणसांचा देखील डेटा एका ठिकाणी मिळतो आहे. गव्हर्नमेंटच्या ज्या साईट आहेत त्याच्यावर मिळतो. तर हा सगळा डेटा एका ठिकाणी ठेवला जातो आणि याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप चांगलं काम करत आहे. पुन्हा रस्त्यांच्यावर गाडी चालवताना कुठले सिग्नल किती वेळ बंद ठेवायचा, कोणत्या रोडवर सिग्नल जास्त वेळ सुरू ठेवायचा कारण का ट्रॅफिक जास्त आहे, हे सगळं आता कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्यासाठी मदत करत आहे. सगळीकडे म्हणजे भरपूर क्षेत्रामध्ये आता करत आहे. आणि आता आपल्याला वातावरण म्हणा कसं आहे किंवा काय असणार आहे, भविष्यात एखादा काही प्रॉब्लेम येणार आहे का, तर ही देखील सांगितलं गेली. म्हणजे असं प्रत्येक फील्डमध्ये आपल्या माणसांच्या AI वापरला जात आहे आणि त्याचा उपयोग होत आहे. तर मंडळी, आता AIकडं आपण पाहिलं तर ते चालतं आहे कसं. तर आपण रोबोट तयार करतो, जसं आता PC म्हणा किंवा माणसासारखं दिसणारा कोणताही रोबोट तयार करतो आणि त्याला तयार करणारा किंवा त्याला कंट्रोल करणारा एक इंजिनियर असतो किंवा एक टीम असते, ती त्याला कंट्रोल करते आणि त्याला कोणता डेटा द्यायचा आणि कोणता डेटा द्यायचा नाही हे देखील ते ठरवतात किंवा डेटा देतात आणि त्याच्यानुसार ते काम करायला सुरू करतं. मग त्याला जो डेटा जो अवेलेबल आहे त्याच्यानुसार ते अभ्यास करते. नाही बाबा, हे असं चालतं, हे तसंच चालतं, मग याच्याप्रमाणे असं होतं आणि ती टीम त्याला कंट्रोल करते. पण मंडळी, असा प्रश्न येतो की हे रोबोट जे आहेत हे खरोखर बरोबरच असतात का नेहमी? ते स्वतःहून काही करू शकत नाहीत का? कारण का त्यांना आता आपण माणूस जसा विचार करतो तसं त्यांच्याकडे जो डेटा अवेलेबल आहे त्याच्यावर ते काम करू शकतात का? नाही तर करू शकतात. आणि हेच जे AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, हे कधीच फसवू शकत नाहीत का आपल्याला? तर फसवू शकतात आणि त्याची काही उदाहरणं समोर आलेली आहेत आणि त्याच्यावर देखील काम सुरू आहे की बाबा ह्याला कसं करायचं. तर याच्याबद्दल आपण थोडं आता बोलणार आहोत काही केसेस की बाबा AI कसं माणसाला फसवू शकतं किंवा फसवतं. तर मंडळी, मार्च 2023मध्ये काय झालं तर OpenAI ही जी कंपनी आहे अमेरिकेची की जिनं ChatGPT-4 तयार केला. म्हणजे आपण ChatGPT काय करतं, आपल्याला मदत करतो, बाबा हा ईमेल टाईप करून दे तर करून देतं. तर त्यांनी तयार केलं. तर त्यांनी काय केलं, ते GPTला टास्करॅबिट या प्लॅटफॉर्मवर पाठवलं, म्हणजे ते प्लॅटफॉर्म हँडल करायला. तर टास्करॅबिट प्लॅटफॉर्म काय आहे, तर तिथली जी माणसं आहेत त्या प्लॅटफॉर्मवर ती माणसं दुसऱ्या माणसांची कामं करतात पैसे घेऊन. म्हणजे मला एखादं काम करायचं तर ते मी त्या वेबसाईटवर जाणार GPTवर आणि त्यांना सांगणार की माझं हे काम आहे, ओके ठीक आहे, तुम्ही एवढे पैसे द्या, आम्ही तुमचं काम करून देतो. तर तिथे हे GPTला त्यानं पाठवलं OpenAIने. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का मंडळी की OpenAIनं की तिथे गेल्यानंतर ते एका माणसाने तिथे अप्रोच झाले किंवा मला असं असं काम करायचं आहे. तर आपण काय करतो की आपण आता एखाद्या बँकेच्या वेबसाईटवर गेलो किंवा आणि कुठल्या वेबसाईटवर गेलो तर ते पहिल्यांदा आपल्याला कॅप्चा विचारतात. कॅप्चा म्हणजे तिथं काही लिहिलेलं असतं किंवा एखादी पिक्चर असतं आणि किंवा एखादा आवाज असतो. तर त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारतात, म्हणजे आपण रोबोट नाही ना हे चेक करण्यासाठी. तर असं OpenAI ते GPTनं काय केलं, त्या माणसाला पाठवून दिलं, कॅप्चाने पाठवलं की ठीक आहे, तू खरोखर रोबोट नाहीस ना, हे चेक कर म्हणून. तर तो चेक करायला गेल्यानंतर त्याला डाऊट आला, अरे हे बरोबर आहे, मला विचारते पण हे रोबोट नाही ना. म्हणून त्याने विचारलं, तू पण रोबोट आहेस का, तू रोबोट नाही आहेस ना. तर त्यानं काय म्हणायला पाहिजे, खरोखर जर असेल तर GPTनं, हो मी रोबोट आहे, तुझ्यासाठी इथं बसलो काम करते. तर त्याने तसं नाही, तो म्हटला नाही, मी रोबोट नाही आहे. काय झालं आहे, माझे डोळे बिघडले असल्यामुळे मला दिसत नाही, म्हणून मी हे आणि ते चित्र ओळखू शकत नाही, म्हणून मी तुला विचारलं की हे कॅप्चा मला सांग म्हणून.
तर माणसाला ते खरोखर वाटलं आणि त्यानं तो कॅप्चा सोडवला आणि त्याच्यानंतर पुढे ते काम केलं. तर म्हणजे इथे आता तो खोटं बोलला. तर हा जो रोबोट खोटं बोलला याच्या आधी त्यांनी चेक केलं की हा रोबोट त्याने तयार केला किंवा त्या टीमने चेक केलं की याला कुणी कमांड दिली का खोटं बोलायला, तर नाही, कुणीच कमांड दिली नाही. तर तो रोबोट स्वतः खोटं बोलला. तर मंडळी हे असं खोटं बोलायला सुरुवात आहे. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स खोटं बोलतो हे समजलं. त्यानंतर मंडळी काय झालं माहिती आहे का की 2024मध्ये काही आता ओपन AI ही जी कंपनी आहे त्यांनी एक AI मॉडेल टेस्ट केलं की ज्याच्यामध्ये काय केलं माहिती आहे का, ते मॉडेल तयार केलं. त्याला धमकी दिली की तुला मी आता बंद करणार आहे, म्हणजे तुला आता डिस्ट्रॉय करणार आहे. तर ते ओपन AIला ते जे तयार केलेलं आहे ते मॉडेल AI मॉडेल, तर त्याला ते धमकी पटली नाही. तर त्याने मला बंद करणार म्हणून त्यानं लगेच विचार करायला सुरुवात केली, बाबा नाही, मला बंद नाही व्हायचं आहे, मला राहायचं आहे. तर काय करायचं, तर त्याच्यावर जे कंट्रोल करणारे काही लॉग्स होते, म्हणजे त्याच्या कसं वागते ते बघणारे जे सर्वेवर होते, ते लॉग्स त्यानं बंद करायला ट्राय केला, प्रयत्न केला. त्यानंतर त्यानं काय केलं की बाबा, म्हणजे फॉर एक्झाम्पल धरूया आपण की आपण एका दुकानात गेलेलो आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, काहीतरी चोरी करायची आहे. तर आपण काय करणार, हां इथे कॅमेरा कुठे आहे, तिथे कॅमेरा कुठे आहे, मग तो कॅमेरा आधी कसा बंद करता येईल ते बघणार, ते स्विच कुठे आहेत किंवा त्याला मी कसा बंद करू ते बघणार आणि ते बंद करून मग आपण चोरी करणार. तर तसं मग AIनं बघितलं किंवा त्या मॉडेलने की बाबा ठीक आहे, मला तर बंद व्हायचं नाही, पण माझ्यावर कंट्रोलिंग काय काय आहे, तर हे लॉग्स आहेत. म्हणजे बाबा मी कसं वागतोय, काय वागतोय, प्रत्येक क्षणाला चेक करतात आणि ते सूचना देतात. तर ते लॉगच बंद करायचा प्रयत्न केला त्याने. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की बाबा ठीक आहे, आता या रोबोटवर असं दुसरी गोष्ट अशी असते की काही फाईल्स किती वेळ चालू राहाव्यात याच्यामध्ये, ते पण आहे. ते टाईम झाल्यानंतर तो बंद करा. जसं आता आपण घरामध्ये AC आता ठीक आहे, किती वेळ सुरू राहायचा. जर आपल्याला स्लीपिंग मोड तिथं लावायचं असेल तर आपण सूचना देतो, बाबा ठीक आहे 1 तासानंतर हा AC बंद होते आणि आपण झोपून जातो. म्हणजे 1 तासानंतर AC बंद होतं आपोआप आणि आपण झोपी जातो. 1 तास आपल्याला जाग राहायची गरज नाही. तर तसं याला त्या AI मॉडेलला सूचना दिल्या की ठीक आहे, एक साधारणतः 1 मिनिटामध्ये किंवा 2 मिनिटामध्ये त्या फाईल्स बंद कर. तर त्यानं काय केलं, नाही, ती सूचना त्यानं स्वतः बदलली आणि म्हणली नाही, या फाईल कंटिन्यू सुरू राहू देत. आहे की नाही मजा. म्हणजे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फसवायला सुरुवात केलेली आहे त्यांना आणि स्वतः विचार करायला सुरुवात केलेली आहे, हे समजलं याच्यावरून. तर मंडळी आणि ते काय करतायत माहिती आहे का, दुसरी गोष्ट म्हणजे की बाबा ते जे मॉडेल आहेत AI मॉडेल, तर त्यांनी स्वतःचे कोड बदलले किंवा स्वतःची कॉपी तयार केली नाही, तर त्यांनी ते हुशारीनं फसवलं. म्हणजे सगळ्यांना फसवायला सुरुवात केली त्यांनी की बाबा ठीक आहे, मला डिस्ट्रॉय करणार असेल तर तुम्ही असं करणार आहे. तर दुसरी एक गोष्ट असली झाली की त्यांना मग आता त्याने अभ्यास केला की बाबा हे 1-2-3 गोष्टी जाणल्यानंतर बाबा ठीक आहे, खरोखर हे फसवते का. तर त्यांनी चेक करायला सुरुवात केली, हे कसे वर्तन करतात, कसं बघतात, म्हणजे काय करतात. म्हणजे ऑलरेडी जे आपले हां बाबा आपण कसं याच्यामध्ये हे मी सुपरवायझिंग ठेवलेलं आहे, हे लॉग्स दिलेले आहेत आणि याच्यानुसार एक काम करते का मी पाहिलं. पण याच्या पुढे जाऊन आणि त्याच्यामध्ये चेक करायला सुरुवात केली. तर हे जे AI मॉडेल तयार केले आहेत ते काय करायला त्यांनी सुरुवात केली, ठीक आहे, ज्यावेळी त्याच्यावर काम सुरू आहे किंवा ज्यावेळी त्याच्यावर मॉनिटरिंग सुरू आहे त्यावेळी ते एकदम साधे भोळे, नाही मी कशातच नाही आहे, मी खरोखर तुम्ही म्हणताय तसंच काम करतो, हे असं केलं. आणि ज्यावेळी त्यांनी हे केलं की बाबा ठीक आहे, मी आता टेस्टिंगचं त्यावेळी टायमिंग संपलं आणि ते कमी केलं, त्यावेळी लगेच टेस्टिंग संपल्यानंतर त्यांनी लगेच स्वतः फुल स्पीडनं स्वतःसाठी काम करायला सुरू केलं. ठीक आहे, आता मला याने त्रास द्यायला नको, यांनी मला डेव्हलप केलं आहे ठीक आहे, पण मला याने त्रास द्यायला नको म्हणून काय करायला पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचं क्लोन करायला सुरू केलं, कॉपी करायला सुरुवात केली. म्हणजे आणि हे जे आहे याच्यामध्ये त्यांना ही कमांड दिली नव्हती किंवा तुम्ही असं वागायला पाहिजे म्हणून दिली नव्हती, तरी देखील ते तसे वागले. म्हणजे हे असं केलं आणि याच्यामध्ये काय केलं त्यांनी स्वतःचं क्लोन तयार केलं. म्हणजे आता टेस्टिंग सुरू आहे, ओके ठीक आहे, पण माणूस काय 24 तास त्याच्यावर टेस्टिंग करणार नाही आहे, थोडा वेळ झाल्यानंतर माणूस रेस्ट घेणार आहे. तर ते रेस्ट घेताना त्याने लगेच बाबा ठीक आहे, आता रेस्ट झाली, हे माणसं संपली, आता आमच्यावर कंट्रोल जास्त नसणार आहे, लगेच आपलं दुसरा कोड लिहून लगेच आपली कॉपी करायला सुरू केली, म्हणजे क्लोन तयार केलं.
तर मंडळी याच्यामध्ये अजून एक उदाहरण आहे की अँथ्रोपिक. आता सगळीकडे अँथ्रोपिकचं सुरू आहे, सध्या बोलबाला सुरू आहे या टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये आपल्या, की त्यांनी काय केलं, क्लाउड ऑपस 4 या नावाने एक शक्तिशाली म्हणजे एक पॉवरफुल AI तयार केलं आणि त्याचं टेस्टिंग सुरू होतं. तर त्या क्लाउडला सांगितलं की लवकरच तुला आता आम्ही रिप्लेस करणार आहे, तू या ठिकाणी दुसरा क्लाउड आणणार आहे आणि त्याच्यावर आम्ही काम करणार आहे. तर आणि काय केलं, त्याच्यामध्ये एक बनावटी ईमेल म्हणजे डुप्लिकेट ईमेल त्याच्यामध्ये प्लेस केला की ज्या अभियंत्याने त्याला तयार केलेलं आहे त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, म्हणजे विवाहबाह्य संबंध त्याचे आहेत म्हणून. तर त्याला तो माहिती मिळाली. तर त्यानं काय केलं की बाबा त्यानं काय केलं की आपला विचार केला, अरे मला हे रिप्लेस करणार हे होता कामा नये, तर मग मी काय करू. तर त्यानं त्या अभियंत्याला ईमेल पाठवलं त्याच्या ईमेलवर की बघ मला माहिती आहे तुझे विवाहबाह्य संबंध आहेत आणि तू जर मला रिप्लेस केलास तर मी हा ईमेल लीक करणार, माझ्याकडे अशी माहिती आलेली आहे. म्हणजे हे करण्यासाठी त्या AI मॉडेलला सांगितलं नव्हतं की तू असं कर किंवा असं वाग म्हणून. तर म्हणजे असं त्याला धमकी दिली, म्हणजे तू मला रिप्लेस करू शकत नाहीस, नाही तर हे तुझं मी माझ्या हातात तुझी माझी गोष्ट आहे. तर हे सगळं झालं की याच्यावरून असं समजलं की हे जे AI आहेत हे फसवू शकतात आणि फसवायला त्यांनी सुरू केलं, विचार करायला सुरू केले स्वतःचे. तर मंडळी याच्यानंतर काय संशोधकांनी आम्ही काय केलेलं आहे, तर मार्च 25मध्ये काही ओपन सोर्स मॉडेल्सवर अभ्यास केला. म्हणजे आता जे काही AI वापरले जात आहेत, टेस्टिंग सुरू आहे त्यांच्यावर. तर मेटाचे LLaMA31B आणि चीनचे क्वेन 25B इन्स्ट्रक्ट ह्याने काय केलं, तर ह्या मॉडेल्सनी कोणाच्याही मदतीशिवाय, माणसांच्या मदतीशिवाय आपले क्लोन तयार केले, म्हणजे कॉपी तयार केली. तर हे समजून आलं की बाबा हे असं करू शकतात म्हणून. तर मंडळी हे आता काही उदाहरणं म्हणजे समजून आलं की बाबा मेन ज्यावेळी चेक केल्यानंतर की हे AI आपल्याला फसवू शकतं आहे, ह्याची काही उदाहरणं आहेत. म्हणजे मंडळी आता आपण विचार केला पाहिजे की आज आपण गुगलवर जातो आहे स्मार्टफोनमध्ये किंवा AI जनरेटेड इमेज तयार करतो आहे किंवा काहीही करतो आहे, पण याच्यामधून आपल्याकडून डेटा हे कृत्रिम बुद्धिमत्ता घेतं आणि ते साठवून ठेवतं आणि त्याचा उपयोग आपल्यालाच फसवायला ते उद्या उठून करू शकतात. आणि हे असं होऊ शकतं की आता ज्यांना माहिती आहे ठीक आहे, पण प्रत्येक वेळी आपण त्याच्यावर वॉच ठेवणार नाही आहे की बाबा हे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेलं हे मॉडेल आहे, हे आपल्याला असं मला मदत करतं आहे. पण ते उद्या उठून स्वतःचीच काहीतरी माहिती जी आहे त्याच्यातून काहीतरी वेगळीच इमेज तयार करेल आणि तुम्हाला म्हणणार की बाबा मी स्वार्थी नाही आहे, मी तुम्हाला मदत करतो चांगली, आणि आपल्याला फसवायला सुरू करू शकते. तर याच्यावर देखील आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे आणि हा खरोखर एक चिंताजनक विषय आहे की बाबा AI आपल्याला फसवू शकतं आणि त्यासाठी आपण काय पावले उचलली पाहिजे आणि त्याला कितपत कंट्रोल केलं पाहिजे. तर मंडळी हा एक झाला व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण AIचे दुष्परिणाम किंवा अदर साईड, आपण जे डार्क साईड म्हणतो ना, त्याच्यावर आपण आता बोललो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.